मित्रांनो, तुम्हाला पण लग्नामध्ये जशी बनवतात ना तशी वांग्याची भाजी खायची इच्छा आहे का? तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ ना तुमच्यासाठीच बनवलेला आहे. सेम विदर्भाच्या लग्नात जशी वांग्याची भाजी करतात ना तशीच करून दाखवतो मी. प्लीज फक्त व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा. विदर्भातल्या लग्नासारखी भाजी जर तुम्हाला बनवायची आहे ना वांग्याची, तर त्यासाठी काय काय करावं लागते, काय काय आपल्याला मसाले काढावे लागतात आहे ना, तर ते प्लीज शेवटपर्यंत बघा. आहे ना, अशी खतरनाक भाजी होते ना, एक नंबर. तुम्ही ना सहज 3 ते 4 पोळ्या शिल्लक खाऊन घ्याल आहे ना, हे गॅरंटी आहे आपली. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत ना वांग्याची भाजी शेअर करत आहे. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्यासाठी काय करावं लागते, मस्त मी ना ताजे मस्त वांगे तोडून आणले. बिलकुल 15 मिनिट झाले होते. वांगे मस्त तोडून आणले, हिरवे तर हे वांगे ना मस्त छोटे छोटे वांगे आहेत हे. तर आता काय करायचं, हे वांगे ना आपल्याला मस्त स्वच्छ पाण्यानं मस्त धुवून घ्यायचे आहेत आहे ना, कारण याच्यावर पूर्ण धूल मिट्टी असते ना, तर मस्त स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ ना एक नंबर व्हिडिओ आहे. फक्त व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि तुम्ही बी म्हणसाल ना तुमच्या किचनमध्ये ना बार बिलकुल वांग्याची भाजीच बनणार आहे. हे 100% गॅरंटी आहे आपली. अशी जर बनवली तर बरं आहे ना, कारण अशी भाजी जर तुम्ही बनवली ना व्हिडिओ बघून, तर एक नंबर भाजी होणारच होणार, त्याच्यात काही डाऊट नाही. तर चला मित्रांनो, आता मस्त वांगे मस्त स्वच्छ धुवून घेतले. आता हे वांगे ना आपल्याला मस्त कट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, काटेरी वांगे जर असले ना तर एक नंबर अशी भन्नाट चव त्या वांग्याला असते आहे ना. तर काटेरी वांगे तुम्ही कधीही आणत जा मार्केटमधून आहे ना. तर आता बघू शकता मित्रांनो, कारण मी जे कट मारला ना वांग्याले, ते वांगे आपल्याला ना कट केल्यानंतर पाण्यात टाकायचे आहेत. पाण्यात अशासाठी टाकायचे आहेत कारण मग ते काळे पडत नाही, त्यासाठी कट मारला पाण्यात टाकून दिले आहे ना. तर बघू शकता आता पाण्यात टाकून दिलेले आहेत मी. तर चला आता आपण मसाला भाजू. त्यासाठी ना एक मोठा कांदा घेतला मी, आणि हा कांदा आहे ना आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे तेलात. मी ना इथं खडा मसाला जो असते ना त्याचा काहीही वापर नाही केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की बिना मसाले वापर करून बी भाजी कशी एक नंबर होते आहे ना. तर आता मी 2 ते 3 तुकडे मस्त खोबऱ्याचे घेतले, सुक्कं खोबरं, ते बी मस्त भाजून घ्यायचं आहे. बघू शकता. आता थोडेसे बिलकुल मी 1 वाटी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे पण मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत. एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे मी, तुम्ही बघू शकता. लसूणची पेस्ट मी ऑलरेडी काढलेली आहे, तर लसूणची पेस्ट मी नंतर घेतो आहे ना. नाही तर तुम्ही म्हणसान की लसूण तुम्ही घेतलाच नाही, तर तुम्ही बी अवॉइड करसान बुवा आहे ना. पण लसूण मी पेस्ट केलेली आहे ते घेणार. तर मी ना थोडेसे 1 चमच साबूत धने घेतले, ते बी आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत. 4 मी मिरच्या घेतल्या, ते पण मस्त भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो, मस्त हा मसाला आता भाजून रेडी झालेला आहे. थोडासा धनिया याच्यात टाकून देऊ, ताकी धनिया बी याच्यासोबत मस्त फ्राय होऊन जाते आहे ना. तर हा आता मस्त हे मसाले आपले खरपूस भाजून झालेत. तर बघू शकता मित्रांनो, मी ना याच्यात खडे मसाले काहीच घेतलेले नाही, फक्त धने घेतले आहे ना. तर आता हा मसाला थंड झाला. आता आपण मस्त मिक्सरच्या भांड्यातून हा मसाला ना काढून घेऊ, मस्त बारीक पेस्ट करून घेऊ. कारण आपल्याला ना मस्त ते जे वांगे आहेत की नाही त्याच्यामध्ये हा मसाला भरावा लागते. तर बघू शकता मित्रांनो, मस्त आपला हा मसाला बारीक झालेला आहे. तर आता मी याच्यातला अर्धा मसाला हा वांग्यात भरायसाठी काढला. आता अर्धा मसाला हा भाजीच्या तडक्यात ठेवून देतो आहे ना. तर 1 चमच मी नमक घेतलं, 1 चमच मी हळद घेतली, 1 चमच मी मस्त किचन किंग मसाला घेतला, आणि 1 चमच मी लाल मिरची पावडर घेतली. आता थोडंसं तेल टाकून मस्त हे मिक्स करून घेऊ, कारण की हे थोडंसं ओलं झालं पाहिजे ना. तर त्यासाठी थोडंसं तेल टाकलं मी, आणि आता सगळा हा मसाला ना मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मिक्स करून घेतला. आता काय करायचं, जे वांगे आहेत की त्या वांग्यामध्ये हा मस्त मसाला भरून घ्यायचा आहे. मस्त बिलकुल असा वांग्यातनी मसाला, जशी आपली आजी कशी मस्त वांग्यातनी मसाला भरत जाय आणि मस्त वांग्याची भाजी बनवत जाय आहे ना, मसाले वांगे, तर तसाच बिलकुल मस्त भरून घ्यायला लागते आजीबाईसारखा हा मसाला आहे की नाही. तर मस्त असं एक करून मस्त वांग्यातनी हा मसाला बिलकुल भरून घ्यायचा आहे ना. तर बघू शकता मस्त मसाला भरून झालेले आहे. तर हे आपले वांगे सगळे काय मस्त वांगे दिसू राहिले. तर चला आता मस्त तडका मारू, आता आपण फोडणी मारू आहे ना. तर त्यासाठी मी ठेवली कढई. कढई गरम झाली म्हणजे आपण याच्यात टाकू तेल.
तर साधारणतः ना 5 ते 6 चमच मी इथं तेल ॲड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि एक नंबर अशी भन्नाट मसाला वांगं झालं होतं ना, काय सांगू तुम्हाला. तर आता तेल गरम झालं तर तेलात मी 1 चमच मस्त जिरं टाकलं, थोडासा कढीपत्ता टाकला मस्त ताजा ताजा. मित्रांनो कढीपत्ता टाकला ना तेला तर थोडंसं दूर हो जा, कारण हे तेल एवढं उडवते ना हे कढीपत्ता, भयंकर बिलकुल चटके लागतात बरं. तर थोडं सांभाळून तडका मारजा आहे ना. तर मी आणखीन इथे एक कांदा कापला मस्त बारीक, तो कांदा बी मस्त आपल्याला या फोडणीत टाकायचा आहे तेलातनी आणि मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ना. तर बघू शकता कांदा हा आपला मस्त भाजलेला आहे. तर इथं मी लसणाची पेस्ट टाकलेली आहे, तुम्ही लक्षात ठेवा, कारण मी पहिले लसूण घेतलेलं नव्हतं आहे की नाही. तर आता मी फोडणीतनी लसणाची पेस्ट टाकलेली आहे, कारण ऑलरेडी माझ्याजवळ लसणाची पेस्ट मी काढून ठेवली होती. तर मी इथं एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, मस्त तो बी बारीक कट करून मी इथं टाकलेला आहे मस्त भाजीतनी. तर आता मस्त हा टोमॅटो बी व्यवस्थित बिलकुल शिजून घ्यायचा आहे. आणि आता जे मसाले मी ठेवले होते ना, आपण काढले होते मिक्सीमधून, तो मसाला इथं मस्त ॲड करून घ्यायचा आहे. आणि मसाला टाकल्याबरोबर मस्त बिलकुल मन लावून हे फोडणी आपल्याला द्यायची आहे या भाजीला आहे ना वांग्याच्या. मित्रांनो 1 चमच मी इथं हळद टाकली, 1 चमच मी मस्त लाल मिरची पावडर टाकली. तुम्ही किती तिखट खाता किती नाही त्या हिशोबानं तुम्ही टाकू शकता, काही टेन्शन नाही आहे ना. तर इथं मी 1 चमच मस्त मिरची पावडर टाकली भरभरून आणि 1 चमच मी किचन किंग मसाला टाकला आहे ना. मी धने पावडर तर काही टाकली नाही, कारण मी साबूत धनेच इथं वापरले होते, तर धने पावडर टाकायची काही गरज नाही. तर थोडंसं चवीनुसार मी मीठ टाकलं आहे ना, तर मीठ हिशोबानंच टाकायचं आहे ना. आणि मस्त मसाला हा आपल्याला ना व्यवस्थित फिरून घ्यायचा आहे मस्त स्लो फ्लेमवर, तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो मस्त या मसाल्यानं तेल सोडलेलं आहे. तर मसाला आपला हा झाला आहे कशावरून उडकायचा आहे, तर बघू शकता मित्रांनो हा मसाला आहे ना, म्हणजे एका ठिकाणी जमा झाला तो आहे ना, चिपकला तो, म्हणून समजून घ्यायचं की आता आपला मसाला झाला, रेडी झाला बिलकुल. तर आता जे वांगे होते ना, ते वांगे आपल्याला याच्यात टाकायचे आहेत मस्त मसाल्यातनी आणि थोडंसं पाणी बिलकुल टाकून शिजून घ्यायचं आहे ना. तर पहिले तर मिक्स करून घ्यायचे आहेत सगळे वांगे आहे ना. काय मस्त खतरनाक अशी भाजी दिसू राहिली ना, 1 नंबर आहे ना. तर आत्ता मस्त मिक्स करून घेतले वांगे. आता काय करायचं, मस्त थोडंफार याच्यातनी पाणी गरम करून टाकायचं. पहिले थोडंसं पाणी टाकायचं आणि मग नंतर मिक्स करून झाल्यानंतर आणखीन पाणी थोडंसं ॲड करून घ्यायचं आहे ना. तर बघू शकता मित्रांनो मस्त बिलकुल पाणी टाकून घ्यायचं आहे, आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा त्या हिशोबानं आहे की नाही. तर मस्त बघू शकता मस्त खतखत मस्त उकळी आलेली आहे, नसा मस्त खरोखर वास पसरला होता ना, काय सांगू तुम्हाला. बिलकुल मला ना वांग्याची भाजी लय आवडते. तर घरी तर काही जाणं होत नाही, पण आज ना मला हातच्या वांग्याची भाजी ना बिलकुल विदर्भातल्या आपल्या लग्नात जशी भाजी होती ना, सेम बिलकुल तशी झाली होती. लय मन म्हणजे लय खुश झालं होतं आहे ना. तर चला मित्रांनो आता मस्त भाजी ना हे मस्त शिजू देऊ आता, ते बी गॅसची स्लो फ्लेम करून आहे ना. तर बघू शकता मित्रांनो आपली भाजी हे शिजलेली आहे. मस्त थोडासा धनिया फेकून मारायचा त्याच्यावर आणि बडी असे मस्त काढून घ्यायची आता आहे ना. तर बघू शकता मित्रांनो 1 नंबर अशी चमचमीत बिलकुल भाजी झालेली आहे वांग्याची आहे ना. वांग मसाला 1 नंबर, क्या बात. अशी भाजी जर तुम्ही बाया हो केली ना किचनमध्ये, रोज तुमची तारीफचे पूलच बांधले जातील आहे ना, हे गॅरंटी आहे आपली. तर चला मित्रांनो मस्त आता आपण सर्व करू. तर वाव काय 1 नंबर भाजी झाली होती ना. मित्रांनो तुम्हाला जर भाजी खरोखर आवडली असेल ना, तर प्लीज कमेंट करून सांगा की 1 नंबर भाजी बनली म्हणून आहे ना. तुम्ही जर थोडीशी तारीफ जर केली ना आपल्या रेसिपीची, तर मला बी ना दुसरा व्हिडिओ बनवायला ना खूप इंटरेस्ट येते आहे ना, की चला बा आपली रेसिपी आवडते आपल्या फॅन्सले मित्रांले आहे ना. तर मित्रांनो 1 नंबर अशी भन्नाट अशी भाजी झाली होती. तर मित्रांनो मसाल्याचा वापर न करता, खडे मसाले जे आहेत ना त्याचा वापर न करता ही 1 नंबर अशी भन्नाट बिलकुल आपली वांगे मसाला रेसिपी बनून तयार झालेली आहे मित्रांनो. तर खरोखर तुम्ही पण घरी करा आणि मला सांगा कमेंट करून की हो 1 नंबर आमची हे भाजी झाली होती, आणि तुम्ही कशा पद्धतीनं करता ते बी कमेंट करून सांगा. तर मित्रांनो खरोखर व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल ना, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलले तुमच्या लकी हातानं बटन दाबून ना सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, आणि बेल आयकन जरूर दाबा.
तर मित्रांनो परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.